आम्ही उभयता अकोल्यावरून आलेलो आहे। हे रत्नागिरीतील आनंद रामकृष्ण आनंदवन पर्यटन कृषी केंद्र आहे आणि कोकण कसं असते याचा अनुभवासाठीच आम्ही खरं इथे आलो होतो। तर इथलं जे वातावरण आहे जवळजवळ एकदम बेस्ट म्हणाल मी, कारण 25-30 एकराचा हा डोंगराळ भाग आहे। सगळे दाट झाडी वृक्षवल्ली आहे। सकाळी पक्ष्यांचा कलकलाट, त्यांची आवाज, गोड आवाज, त्याच्यानंतर एकदम सुंदर आदरातिथ्य आणि जेवणाची छान व्यवस्था आणि इथले पाटील साहेब आणि प्रवीणजी यांचे खूप सुंदर सहकार्य आम्हाला लाभले आहे। तर मी तर हेच म्हणाल की लोकांनी जरूर एकदा याला भेट द्यावी। I would like to say that it is one of the best tranquil area, soothing place, those who come to get relaxed. I assure you that you will definitely like it. आम्ही आमच्या मुलांचे मागच्याच महिन्यात लग्न झाले। ही माझी बहीण आहे। सो मागच्याच महिन्यात लग्न झाले आमच्या मुलांचे आणि आम्ही श्रमपरिहारासाठी आलो होतो आणि आम्हाला एक अशीच बेस्ट जागा हवी होती जी की आम्हाला इथे या रामकृष्ण पर्यटन केंद्राच्या निमित्ताने आम्हाला मिळाली आहे। सो थँक्यू सो मच सगळ्या टीमचे। नमस्कार, मी उदय कुलकर्णी। मी संभाजीनगरवरून आलो। आम्ही दोघं आणि माझी बहीणबाई आम्ही एक म्हणजे गेल्या महिन्यात माझ्या मुलीचं लग्न झालं, त्यामुळे श्रमपरिहारासाठी आम्ही इथे यायचं आम्ही ठरवलं होतं। मग मी सर्च केलं कोकण, रिव्ह्यू घेतले भरपूर, यूट्यूबवरती पाहिलं। प्रवीणजी, ते जाधव देशमुख काका काय त्यांचं पाटील काका यांचं सगळं ते पाहिलं आणि इथलं वातावरण हे ते मला फार भावलं हे, आणि असं वाटायला लागलं की नाही आता आपण गेलंच पाहिजे। त्या निमित्ताने आम्ही इथे आलो। फार म्हणजे फार छान वाटलं आणि आम्ही आता असं ठरवलं की प्रत्येक वर्षी या ठिकाणी यायचं, 2-3 दिवस आराम राहायचा, मस्त मजा करायची आणि एक एनर्जी इथून घेऊन जायची जे वर्षभर आम्हाला कामाला येईल अशी एनर्जी या ठिकाणी मिळते। वृक्ष, झाड, आंब्याचे झाड आहेत आणि विशेष म्हणजे इथलं जेवण फार स्वादिष्ट रुचकर आहे आणि जेवण घालणारी व्यक्ती जे आहेत त्यांचा स्टाफ अतिशय प्रेमळ, ते आग्रह करून आणि छान जेवण घालतात। आम्ही निश्चित येतो आणि दुसऱ्यासुद्धा ग्राहकांना मी असं सांगेन किंवा पर्यटकांना की तुम्ही निश्चित एकदा तरी इथे या, भेट द्या आणि तुमचा आनंद द्विगुणित करा। थँक्यू। सगळ्यांनी भेट द्यावी असंच तुमचं हे केंद्र आहे। व्हेरी गुड, नाईस, धन्यवाद।